सीबीएसई पॅटर्न आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी पिंपळगाव बसवंत मधील एकमेव संस्था अचिव्हर ज्युनियर स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये 2024-25 या वर्षाकरिता प्री प्रायमरी 1st to 6 क्लास आणि 11वी-12वीच्या सायन्स शाखेसाठी त्वरित प्रवेश देणे आहे। संस्थेची वैशिष्ट्ये कम्प्युटर लॅब, रोबोटिक्स, सायन्स लॅब, थेरी हॉल, योगा आणि स्पोर्ट हॉल, म्युझिक, स्विमिंग यासह बरेच काही आणि बस सुविधा देखील उपलब्ध। आजच संपर्क करा। वणी खेडगाव रोड, पिंपळगाव बसवंत 8149846133 8149846433। सकाळच्या शुद्ध हवेमध्ये व प्रसन्न वातावरणात पिंपळगाव बसवंतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी व पिंपळगाव महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। दिवसेंदिवस पायी चालण्याचं प्रमाण कमी होत चाललंय। यामुळे निरोगी आरोग्यासाठी आमच्या सोबत या हे ब्रीदवाक्य घेऊन व मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्र यांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिल्या वॉकेथॉनचं आयोजन पिंपळगाव बसवंत येथील महाविद्यालयामध्ये करण्यात आलं होतं। या वॉकेथॉनमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पायी चालण्याचा आनंद घेतला। केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते झेंडा फडकवून या वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली। पिंपळगाव महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी नगर मार्गे निफाड फाटा यानंतर पुन्हा रुचा हॉटेल पर्यंत ते पिंपळगाव महाविद्यालय असा मार्गक्रमण करत 3 किलोमीटर वॉकेथॉन घेण्यात आलं। निरोगी आयुष्यासाठी पायी चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। यामुळे या वॉकेथॉनमध्ये महिला वर्गासह विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता। यावेळी नाशिक ढोल ताशानं वाजत गाजत वॉकेथॉनमध्ये दिल्ली मंत्रालय आरोग्य विभागातील इनोशी शर्मा, अन्न सुरक्षा विभागाच्या डायरेक्टर प्रीती चौधरी, मविप्रचे सरचिटणीस नितीन ठाकरे, मविप्र उपाध्यक्ष विश्वास मोरे, भाजपचे शंकर वाघ, भागवत बोरस्ते, सतीश मोरे, बापू पाटील, शैलजा बोरस्ते, सुनील पवार, अल्पेशा पारक, परेश शहा, चिंधू काळे, प्राचार्य ज्ञानोबा ढगे, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, राहुल विधाते, रोहित कापुरे यांनी प्रामुख्यानं सहभाग नोंदवला। नाशिकमध्ये वॉकेथॉन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी मागणी केली की ग्रामीण भागामध्ये देखील हा प्रोग्राम घेण्यात यावा। मागणी लक्षात घेता पिंपळगाव बसवंतमध्ये भारतीय अन्न सुरक्षा विभागाच्या वतीनं ही वॉकेथॉन घेण्यात आली। वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थी व नागरिकांसाठी ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच टी-शर्ट आणि नाश्ता मोफत असल्यानं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील यात सहभागी झाले होते। या निमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजन पिंपळगाव महाविद्यालयात करण्यात आलं होतं। या स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय अन्न सुरक्षा विभागाच्या वतीनं केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अन्न सुरक्षा विभाग, मानक प्राधिकरण व पश्चिम क्षेत्र यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। आरोग्यासाठी सगळ्यांनी चांगलं लक्ष दिलं पाहिजे। चांगलं आरोग्य ही खरी संपत्ती आहे। कोविड नंतर पण आपल्या लक्षात आलं की आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एक जागरूकता मोठ्या पद्धतीने सुरुवात केली आहे आणि भारत सरकारचं आरोग्य मंत्रालय त्या माध्यमातून FSSAIच्या माध्यमातून आज नाशिक जिल्ह्यात दुसऱ्यांदा आणि ग्रामीण भागात माझ्या मतदारसंघात पिंपळगावला आज जो वॉकेथॉन आयोजित केला, हजारो संख्येने नागरिक, बालक, युथ याच्यामध्ये महिला यांनी सहभाग घेतला आणि प्रचंड मोठ्या उत्साहात हा वॉकेथॉन पार पडला। मी आभारी आहे सगळ्यांचे। इथल्या सगळ्या आयोजकांनी खूप चांगली तयारी पण केली। आम्ही MVPच्या कॉलेजमधून सुरुवात केली आणि एक गावामधनं एक साधारण पाऊण तासाचा हा वॉक केला आणि अभूतपूर्व रस्त्यातही लोकांनी चांगल्या पद्धतीचं एक स्वागतही केलं आणि लोक सहभागी पण झाले। मला वाटतं की आज आरोग्य सांभाळणं कुठल्याही जबाबदारी पेलत असताना सगळ्यात मोठी पहिली प्रायोरिटी आहे। त्या दृष्टीने सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी। आज भारतापुढे जे आकडेवारी येतात की दुर्दैवाने डायबिटीज वाढतं, दुर्दैवाने हायपरटेन्शनची संख्या वाढते आणि मला वाटतं या गोष्टी टाळता येऊ शकतात जर चांगल्या पद्धतीचा व्यायाम, योगा आपण आपल्या रोजच्या दैनंदिनीमध्ये सामील केलं तर मला वाटतं रोज व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे। त्या दृष्टीने आपण हे रोग आजार दूर ठेवू शकतो आणि त्यासाठी सगळ्यांनी एक प्रकारचा आजच्या वॉकॅथॉनच्या माध्यमातून संकल्पही केला
मी देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं परत एकदा खूप आभार मानते की त्यांनी सातत्याने ईट राईट असेल किंवा फिट इंडिया या मुवमेंट सारख्या याच्यामध्ये मार्गदर्शन केलंय. आदरणीय केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी सातत्याने या विषयाला पुढे नेलंय आणि ते स्वतः देखील आग्रही आहेत. ते स्वतः देखील सायकल चालवतात, व्यायाम करतात. सायकलवर जाणारे ते आमचे मंत्री आहेत, पार्लमेंटमध्ये जाणारे. मला वाटतं की हेल्थ इज वेल्थ यानुसार आज या गोष्टीला आपण पुढच्या पिढीला सांगत असताना स्वतःही त्यात सहभागी झालं पाहिजे. त्या दृष्टीने आज पिंपळगावमध्ये खूप चांगला कार्यक्रम आयोजित झाला. मी सगळ्या आयोजकांच्या आपल्या माध्यमातून आभार मानते. यासाठी सगळ्यांनी मेहनत केली. वेगवेगळ्या संस्था, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, NGOs, महिला भगिनी सगळ्यांनी त्यांच्या परीने एक उत्साहात हा वॉकॅथॉन संपन्न केला. आणि नुसतं आज पुरतं हे मर्यादित न राहता दैनंदिनी रोजच्या जीवनामध्ये व्यायामाला महत्त्व द्या, एवढंच आपल्या माध्यमातून मी विनंती करते. धन्यवाद. सबसे पहले नमस्कार सभी साथियों को जो मुझे सुन रहे हैं। नासिक शहर जो है पूरे भारत में ही सबसे एक महत्वपूर्ण शहरों में से आता है क्योंकि प्राचीन नगरी है। और FSCCI का जो ये प्रोग्राम है, अगर मैं कहूँ तो ये पहले 2 प्रोग्राम हो चुके हैं। ईट राइट मेला हाथगढ़ में और वॉकथॉन हमने नासिक में कंडक्ट किया था 2 साल पहले। तो ये ऐसा जो है दूसरा प्रोग्राम है, डिंडोरी और पिंपलगांव दोनों में होना जा रहा है। कहना यही चाहूँगी कि या तो हम दवा खाते हैं जब हम बीमार होते हैं, या फिर हम खाद्य पदार्थों को सेहतमंद तरीके से खाते हैं यदि हमें दवा कभी नहीं खाना है। तो अगर स्वस्थ आहार लेंगे तो दवा की कोई ज़रूरत नहीं है। तो ये जो संक्षिप्त हमारा संदेश है ईट राइट इंडिया, उसका सार यही है कि आप स्वस्थ भोजन खाएं और स्वस्थ तरीके से अपने जीवन शैली को बनाएं, जिससे कि दवा की ज़रूरत ना पड़ सके। इनफैक्ट देखा जाए तो हमारे स्वास्थ्य के आधारभूत ढांचे पर अगर हम ज़्यादा बीमार पड़ते हैं तो भार पड़ता ही जाता है और गवर्नमेंट की मशीनरी उसमें ज़्यादा से ज़्यादा जाने लगती है। तो हमारा मैसेज ये होता है कि आप बेहतर खाना खाएं। और जो हमारे प्रधानमंत्री साहब का संकल्प था इंटरनेशनल ईयर ऑफ मिलेट्स के ऊपर, उसको पूरे साल भर भी हम करते रहे, अगले साल भी उसको कंटिन्यू कर रहे हैं। तो जनमानस में जो है खान पीने की आदत है, उसके सुधार के लिए मिलेट्स के उपयोग को भरपूर बढ़ावा देने के लिए ये हमारी पहल थी। और मुझे लगता है कि इस पहल को हमें मल्टीपोल करना पड़ेगा। तो ये संदेश को मैं हर तरफ हर एक के पास में पहुंचाना चाहती हूँ। धन्यवाद। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव.